नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेतीमित्र 20ला. आर्थिक पाहणी अहवालात कृषी विकास दर 1.5%वरून 4.5%पर्यंत वाढल्याचं सांगण्यात आलंय. परिणामी येत्या काळात मालमत्तांचे दर घटतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सरकारी अखत्यारीतील फर्टिलायझर्स आणि बँकिंग क्षेत्रात खाजगीकरणाची आवश्यकता व्यक्त करण्यात आलेली आहे. वाढीव उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात केंद्र सरकार कमी पडल्यानं शेतपिकांना भाव कमी मिळतोय. तूर आणि सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र शासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासक नियुक्तीनंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारतीये. येत्या 31 मार्च 2017पर्यंत 300 कोटीपर्यंतचा निव्वळ नफा मिळवण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी नुकतीच दिली आहे. परभणी महापालिकेतर्फे स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी निर्धारण थांबवण्यात यावं यासाठी व्यापारी महासंघानं बेमुदत बंद पुकारला होता. यात अडत व्यापारीही सहभागी झाले होते. परिणामी शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झालेत. कापूस खरेदी मात्र सुरू आहे. कोल्हापुरातील 48,000 शेतकऱ्यांमार्फत 112 कोटींच्या कर्जमाफी वसुलीच्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांकडून दिलेल्या कर्जमाफीची वसुली करता येणार नसल्याचा आदेश नाबार्ड आणि केडीसीसी बँकेला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे. ग्रामीण भागाची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जाते. याचा परिणाम शेतीच्या विकासावर आणि शेती उत्पादनावर होतोय. यासाठी लवकरच सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून विशेष तरतुदीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विकासासाठी केंद्र सरकारनं स्मार्ट शेतीला पूरक असं स्वतंत्र धोरण राबवावं अशी मागणी राज्यातील युवा शेतकऱ्यांनी केली आहे. या विशेष मागणीसह संपूर्ण कर्जमाफी, वीज, पाणी, रस्ते, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि भ्रष्टाचार निर्मूलन अशा महत्त्वाच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. वर्ध्यातील शेतकरी संघटनेनं हुतात्मा दिवसाचं औचित्य साधून सेवाग्राम आश्रमासमोर राष्ट्रपित्यांना साकडं घातलं. राज्यकर्ते शेतकऱ्यांना पुन्हा गुलामगिरीत ढकलत असल्याचा सूर शेतकरी संघटनेकडून आवळला गेला. यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. अमरावतीमध्ये तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी आणि ग्राहकांमध्ये आडत्यांची मोठी साखळी आहे ती तोडून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत वाजवी दरात पोहोचवण्याचा उपक्रम अमरावतीच्या फ्रेंड्स फॉर फार्मर या संस्थेनं राबवलेला आहे. हा महोत्सव 5 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. गेल्या खरीपातील पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासनानं 293 कोटी रुपये मंजूर केलेत. ही रक्कम HDFC एर्गो, एफको टोकियो, रिलायन्स आणि भारतीय कृषी विमा कंपनी अशा 4 विमा कंपन्यांना मिळणार आहे. पूर्वी डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा अशा फळबागांच्या माध्यमातून शेतकरी आर्थिक उन्नती साधायचे. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव यामुळे वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात फलोत्पादनाचा आलेख 85% खालावला. पूर्वी 1500 हेक्टर असलेलं क्षेत्र आता 133 हेक्टरवरच स्थिरावलेलं आहे. कांद्याची निर्यात सुरू झाली आहे. मात्र या दरम्यान सुधारणा दरात अपेक्षाच्या खाली हा दर घसरलेला आहे. मात्र कांद्याचे दर अचानक गडगडले. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर सध्या कांद्याची मोठ्या दरात घसरण झाली. ठोक बाजारात कांदा अवघा 6 रुपये किलोनं विकला जातोय. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो खुडणी बंद केली आहे. परिणामी टोमॅटो पीक शेतातच तसंच सोडून शेतकरी पुढच्या हंगामाच्या तयारीला लागलेत. परंतु पैशांअभावी तिथेही बळीराजाची अडचण होती. कांद्याला सध्या बाजारात 450 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. शिवाय बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आणि सर्वच भाजीपाला मातीमोल भावानं विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. या निमित्तानं कांद्याचा विषय कायमच चर्चेला जातोय.
केंद्रानं केलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसलाय. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. सर्वच पिकांना मातीमोल भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्चही फिटत नाही. त्यामुळे बँक कर्ज, खते, बी बियाणं, मजुरी हे सर्वच कर्ज भागवताना शेतकरी पिचला गेलाय. यंदा ऊसाची उपलब्धता कमी असतानाही ऊस उत्पादकांनी ऊस पुरवल्यानं कांदवानं 1,20,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय. कादवा या ठिकाणी ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी ऊसाची जास्तीत जास्त लागवड करावी असं आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केलेलं आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाळींच्या दरात घसरण झाली. किरकोळ बाजारात तूर डाळ 80 रुपयांपर्यंत खाली आली आहे. साखर, साबू आणि खोबऱ्याच्या दरात वाढ झाली असून सकई तेलाच्या दरात मात्र घसरण झाल्याचं वृत्त हाती येत आहे. भूवैज्ञानिक विभागाच्या वतीनं बुलढाण्यात दरवर्षी 167 निरीक्षण विहिरींमध्ये पाणी तपासणी करण्यात येते. यंदा संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता 13 तालुक्यात 1,146 निरीक्षण विहिरींची नव्यानं निवड करण्यात आलेली आहे. कोरेगाव तालुक्यातील सणसवाडीचे शेतकरी नवनाथ भुजबळ यांनी आपल्या 18 एकर क्षेत्रात रायपूर पेरूची आधुनिकरित्या लागवड करून बाग उभी केली. 18 महिन्यातच तब्बल 1 किलोचा एक पेरू पिकवल्यानं परिसरात या पेरूची मोठी मागणी आणि चर्चाही आहे. घाऊक बाजारभाव या प्रकारे कांदा प्रति क्विंटल सरासरी 450 रुपये, टोमॅटो 800 रुपये प्रति क्विंटल, बटाटा 800 रुपये प्रति क्विंटल, वांगी 1000 रुपये प्रति क्विंटल आणि भेंडी 2500 रुपये प्रति क्विंटल. तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र. नमस्कार.